यूट्यूब चॅनल सुरू करायला बघताय आणि अजून सुरू केलेला नाही. तुम्ही परफेक्ट टाईमचा वेट करताय, की आपण परफेक्ट टाईम आल्यानंतर यूट्यूब चॅनल्स ओपन करणार. तर मी एक सांगतो तुम्हाला, तुमचा परफेक्ट टाईम कधीच येणार नाही. आपल्याकडे ना एक गोष्ट करण्यासाठी ज्याला आपण घाबरतो, ती करण्यासाठी हजारो बहाणे आपण शोधतोय, की हां, आज नको उद्या मी करायचो. आज नको उद्या माझ्याकडे चांगला सेटअप नाहीये, तर लोकं काय बघणार मला आणि लोकं काय बोलतील मला? हा माझ्यामध्ये खूप मोठा मीनिंग एक काय म्हणतात त्याला आपण काय म्हणू शकतो, की खूप एक भीती असते ना, तसं होतं, की हां, लोकं काय म्हणतील? लोकं शेजारी-पाजाऱ्यांनी बघितलं, तर ते काय बोलतील? ह्याची खूप भीती होती मला. त्यासाठी मी कधीच YouTube स्टार्ट नाही करू शकलो. तुमची पण इच्छा आहे YouTube स्टार्ट करण्याची आणि अजून YouTube चॅनल पण खोलला नाही तुम्ही. तर तुम्ही परफेक्ट टाईमचा वेट करता, की परफेक्ट टाईम आला, की तुम्ही YouTube चॅनल खोलणार. तर मी एक तुम्हाला सांगतो, की तुमचा परफेक्ट टाईम कधीच येणार नाही आणि तुम्ही कधीच YouTube चॅनल खोलणार नाही. कारण तुमच्यामध्ये एक भीती आहे कसलीतरी, जी तुम्हाला अडवून ठेवते. सो भीतीपासून बाहेर आल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे. सो YouTube चॅनल खोलायचे आहे, तर लाज सगळं बाजूला ठेवून YouTube चॅनल खोला आणि तुमचं जे पण आहे ते मांडा. लोकांना खरंच फरक नाही पडत, की तुम्ही काय करताय. लोकं बघणार, किती बघणार स्टार्टिंगला बघणार पण नाही. 0 व्ह्यूज. माझ्या तर कालच्या व्हिडिओवरती 0 व्ह्यूज आले, तरी आज उठून मी हा व्हिडिओ बनवतोय. कारण मला माहिती आहे, की एक ना एक दिवस असा येणार, की मी त्या स्टेजवरती पोहोचणार, जिकडे मला पोहोचायचं आहे. सो स्वतःवरती विश्वास ठेवला, की सगळं होतं. जर तुम्ही YouTube चॅनल खोलायचा विचार करताय आणि तुम्ही वाट बघताय, की परफेक्ट टाईम येणार, तर परफेक्ट टाईम येणार नाही. तुम्ही ज्या स्थितीमध्ये आहात, त्या स्थितीमध्ये YouTube चॅनल खोला आणि नंतरचं नंतर बघा, की काय करायचं आहे. खोला आणि व्हिडिओज टाकायला स्टार्ट करा. जे पण तुमच्या परीने होतंय ना, त्या गोष्टी तुम्ही करून YouTubeवरती टाका. नमस्कार, माझं नाव निमिष आहे आणि आज मी तुम्हाला यूट्यूब चॅनल कसा सुरू करायचा याच्याबद्दल सांगणार आहे. तो पण सिंपल आणि प्रॅक्टिकल जे आहे ते वापरून मी तुम्हाला सांगतो, की आपण यूट्यूब चॅनल कसा सुरू करू शकतो. तुम्हाला एक सांगायचं आहे, की या यूट्यूबच्या दुनियेत ना एक मिथ आहे, जे असं म्हणतं, की तुमच्याकडे प्रोफेशनल कॅमेरा असला पाहिजे. तुम्हाला प्रोफेशनली बोलायला आलं पाहिजे, नीटनेटकं बोलायला आलं पाहिजे किंवा तुमच्याकडे एक चांगला सेटअप असला पाहिजे, ज्याच्यामध्ये राहून तुम्ही चांगलं बोलणार आणि त्यासाठी तुम्हाला लोकं बघणार. जर तुमची कॅमेरा क्वालिटी चांगली आहे किंवा तुमची बोलण्याची पद्धत चांगली आहे, तुम्ही फटफट बोलू शकतात, तुम्ही अडखत नाही आहे कसं पण बोलायला, तर लोकं तुम्हाला असं काही नाही आहे. तुम्ही YouTubeवरती जाऊन बघा, की अशी गावातली लोकं आहेत, ज्यांना धड बोलायला पण येत नाही आणि ती काही पण फालतूचं टाकतात. त्यांचे लोक व्हिडिओज बघतात, वल्गर व्हिडिओज आहेत, ते बघतात. तर तुम्ही चांगलं टाकणार ते लोकं काही असं ह्याच्या YouTubeमध्ये काहीच नाही, की तुमच्याकडे प्रोफेशनल कॅमेराच असला पाहिजे, तुमच्याकडे चांगली लाइटिंग असली पाहिजे किंवा तुमचा चांगला सेटअप असला पाहिजे आणि तुम्हाला चांगलं बोलायला आलं पाहिजे. हां, चांगलं बोलणे ठीक आहे, मीनिंग तुमची फ्लुएंट असलं पाहिजे, कुठल्या पण लँग्वेजमध्ये बोलतात त्या. असं कुठे पण लिहिलेलं नाही आहे, की हां, तुमच्याकडे हे सगळ्या गोष्टी तुम्ही साध्या मोबाईलपासून पण सुरू करू शकता. जिकडे उजेड चांगला येतो ना, तिकडे बसा आणि बोला. जेणेकरून कॅमेऱ्यात क्लिअरिटी चांगली येणार. सो हे लक्षात ठेवा, की तुम्हाला चांगल्या मोबाईलची पण गरज नाही आहे, चांगल्या लाइटिंगची पण गरज नाही आहे, सेटअप पण चांगलं असणं गरजेचं नाही आहे. ते पुढचं आहे. जेव्हा तुम्ही ग्रो करणार YouTubeवरती, तेव्हा तुम्ही विचार करू शकता, हां, आता माझ्याकडे सेटअप असला पाहिजे. पण स्टार्टिंग स्टेजमध्ये जर तुम्ही हा विचार करतायत, की माझ्याकडे सेटअप नाही आहे म्हणून मी YouTube चॅनल नाही खोलत, तर तुम्ही चुकीचे आहात. YouTube चॅनल खोला आणि तुमच्याकडे जे अवेलेबल आहे, ज्याच्यात तुम्ही एक चांगला व्हिडिओ क्रिएट करू शकता, तसा तुम्ही व्हिडिओ क्रिएट करा आणि टाका. स्टार्टिंगला ओके आहे ते, की तुमच्याकडे जमतंय तसं व्हिडिओ करून बनवून तुम्ही टाका. असं मोठं काही नाही आहे. स्टार्ट विदाऊट ओव्हरथिंकिंग. जर तुम्ही ओव्हरथिंकिंग करताय, तर ते ओव्हरथिंक करणं बंद करा. मी परफेक्ट नाही आहे, माझ्याकडे होणार नाही आहे, कसं करणार मी, लोकं काय म्हणणार, याची ओव्हरथिंकिंग अजिबात करू नका. जर तुमच्यात ओव्हरथिंकिंग नसेल ना, तर तुमच्या मनातले विचार आहेत ते आपोआप बाहेर पडायला लागणार आणि लोकांना ते कळतं, की हां,
तुम्ही स्टार्टिंगपासून ट्राय करतात, तर तुम्ही ट्रायिंग स्टेजमध्ये आहात. तुम्ही शिकतायत बोलायला कॅमेरासमोर. कॅमेरासमोर बोलणं हे खूप गोष्ट कठीण आहे बघायला गेलं तर. कारण आम्हाला माहीत नाही आहे मोबाईलच्या त्या बाजूला जे लोकं आहेत, जे आम्हाला बघतायत, ते कोणत्या ह्याने बघणार आपल्याला, ते आम्हाला खरंच माहिती नाही. थोड्यांना तर असं पडलेलं नसेल, थोड्यांना आपलं अटॅचमेंट असतं किंवा आपण एक काहीतरी बोलतो चांगलं आणि जे ते करायला बघतात त्याच्यातून ते कनेक्ट होतात आणि आपल्याकडे संवाद साधायला लागतात कॉमेंट थ्रू किंवा लाईक थ्रू असं. सो एवढं ओव्हर थिंकिंग करू नका. जर ओव्हर थिंकिंग होत असेल ना, तर तुम्ही कधीच YouTubeमध्ये टिकणार नाही आहे. कारण आपल्यामध्ये ओव्हर थिंकिंगच एवढी असते, की आपण त्या ओव्हर थिंकिंगमध्ये एवढं हे होऊन जातो, की आपण काहीच मग करू शकत नाही. हे तुम्हाला पण माहिती असेल. तुम्ही ह्याच्याचमुळे अटकून राहिलेले आहेत YouTube स्टार्ट करण्यासाठी. सो ओव्हर थिंकिंग बंद करा आधी आणि असा कधीच विचार नका करू, की तुम्ही तुम्ही परफेक्ट नाही आहेत किंवा तुमच्याकडून होणार नाही आहे. ही गोष्ट सगळ्यांकडून गोष्टी होते. तुम्ही YouTubeवरती छोट्या-छोट्या गावातल्या लोकांना बघा. त्यांना धड मोबाईल पण नाही वापरता येत, बट ते लाईव्ह जातात किंवा ते व्हिडिओज करतात आणि टाकतात, जे आपली दिनचर्या आहे. काही पण असेल ते दाखवतात. तर तुमच्याकडे पण ही क्षमता आहे दाखवण्याची, तर तुम्ही पण दाखवा. असं विचार नका करू. लोकं 2 दिवस हसणार, 3 दिवस हसणार, मग नाही हसणार. कारण ती सवय होऊन जाणार त्यांना. आणि तुम्ही तुम्हाला स्वतःला नाही अडवून ठेवलं ना, तर लोकांना पण मग फरक नाही पडत. लोकं घेऊन नाही बसत. सो जी बघणारी आहेत ती तुम्हाला बघत राहणार. सो हा विचार करा आणि पुढे सरा. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, जी म्हणजे जर तुम्ही YouTubeवरती येताय, तर तुम्हाला तुमचा टॉपिक माहीत असला पाहिजे. ज्याच्यात तुम्ही परफेक्टली काहीतरी बोलू शकणार, हा टॉपिक माहीत असला पाहिजे. त्याच्यात तुम्ही हजारो व्हिडिओ बनवू शकणार, असा टॉपिक निवडा. जर तुम्हाला अशी ह्याच्यात रुची आहे, टेकमध्ये किंवा एज्युकेशनमध्ये आहे तुम्हाला रुची, कुकिंगमध्ये आहे रुची किंवा तुम्हाला पर्सनल लाईफ शेअरिंगमध्ये जे आपण व्लॉगिंगमध्ये इन्क्लूड करतोय, तसं आहे. तर एक एक परफेक्ट असं तुमचं टॉपिक निवडा, ज्याच्यात तुम्ही खूप काही बोलू शकणार आणि ज्याच्यात तुम्हाला शेअर करायला पण हेजिटेट नाही राहणार, असा टॉपिक निवडा. ज्याच्याने तुम्हाला पण सवय होणार आणि तुम्हाला पण असं सोपं होईल असा टॉपिक निवडा. सो ज्या असा निश म्हणतात त्याला, निश असा निवडा, की तुम्ही किती पण त्याच्यावरती व्हिडिओज बनवू शकेल, असा निश निवडा. आणि याच्यात जर पर्सनल लाईफ शेअर करताय, तर त्याच्यात हेजिटेट होण्यासारखं काही नाही आहे. कारण तुम्ही एवढं इंटरेस्ट आहे तुमचा YouTubeमध्ये, की तुम्ही आपलं स्वतःचं लाईफ दाखवतात आणि त्याच्यात काही असं लाज येण्यासारखी गोष्ट नाही आहे. त्याच्यातून तुम्ही काहीतरी शिकणार. जर तुम्ही कुठे चुकताय, तर तुम्हीच काहीतरी शिकणार. सो असं निश पकडा, की ज्याच्यापासून तुम्ही खूप सारे टॉपिक्स तुम्हाला भेटणार आणि तुम्ही रोज व्हिडिओ व्हिडिओ करून टाकणार YouTubeमध्ये. रोज नाही तर ॲटलीस्ट 3 दिवसांनी तुम्ही एक व्हिडिओ टाकणार. तुम्ही 3 दिवस तरी वीकली तुम्ही टाकणार व्हिडिओज. असा निश तुम्ही बघा आणि ते सॉर्ट आउट करा. YouTube स्टार्ट करण्याच्या आधी ते बघा विचार करून, की तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा आहे. हा विचार करा आणि नंतर YouTube चॅनल स्टार्ट करा. जो पहिला व्हिडिओ तुम्ही काढणार आहेत, काही विचार न करता तो जस्ट अपलोड करा. अपलोड करा आणि शांत बसा. मला माहिती आहे, की पहिल्या व्हिडिओला एवढे व्ह्यूज नाही येणार किंवा तुम्हाला लाईक्स पण नाही भेटणार. पण जस्ट विदाऊट ओव्हर थिंकिंग तो व्हिडिओ कसा पण असला तरी चालेल. तुमची एडिटिंग चांगली नसली तरी चालेल. तो व्हिडिओ जो तुम्ही काढलेला असेल त्यात तुमचं बोलणं परफेक्ट नसलं तरी पण चालेल. पण जे पण आहे ते तुम्ही रेकॉर्ड करा तुमचं आणि तो अपलोड करा. सो याच्यात काहीही प्रॉब्लेम नाही आहे. जसा आहे तसा तुम्हाला एडिटिंग येत नसेल स्टार्टिंगला तर पण चालेल. तुम्हाला बोलायला नाही येत असेल तर पण चालेल. बट ज्या परिस्थितीत तुम्ही व्हिडिओ काढलेला आहे, तो तुम्ही अपलोड करा. लोकांना ना रॉ बघायला आवडतं, रिअल बघायला आवडतं. ते तुम्ही रिअल दाखवायला स्टार्ट करा. सो लोकं तुम्हाला त्याच्यात कनेक्ट करायला लागणार, की हां, याचं एवढं एडिटिंग नसतं किंवा हा जे पण करतो आहे ते रिअल दाखवतोय सगळं. सो रिअल राहा आणि जसा व्हिडिओ आलाय तसा तुम्ही थोडा एडिट करा आणि पोस्ट करा. YouTubeची रिॲलिटी आहे ना, ती काय म्हणते माहिती आहे? तुम्हाला एक तर ना मोटिव्हेशन पाहिजे YouTube स्टार्ट करण्यासाठी आणि ट्रुथ पाहिजे.
जर तुमच्याकडे ह्या 2 गोष्टी आहेत, तर तुम्ही YouTubeवरती सर्व्हाईव्ह करू शकतात. कारण फर्स्ट जेव्हा आपण व्हिडिओज अपलोड करतो स्टार्टिंग स्टेजमध्ये, तेव्हा आपल्याला व्ह्यूज पण नाही भेटत आणि लाईक्स पण नाही भेटत. आणि त्यातच खरी गेम असते, जी म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ कन्सिस्टन्सीमध्ये पोस्ट करायला लागतो. दररोज पोस्ट करतो किंवा वीकमधून 3दा पोस्ट करतो. तर तो ना YouTube चॅनल ऑटोमॅटिक लाईक YouTube आहे, तो तुमचा व्हिडिओ आहे तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. कारण तुमची कन्सिस्टन्सी असते तिकडे. आणि YouTubeला पण ते भाग पाडतं, की हां, आता याचा व्हिडिओ आपण लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे कारण त्याची कन्सिस्टन्सी आहे. सो यासाठी तुम्हाला खूप मोटिव्हेशन लागेल. कारण मोटिव्हेशन यासाठी पाहिजे, की आपल्याला व्ह्यूज आणि लाईक्स येणार नाही स्टार्टिंग स्टेजमध्ये. तर तुम्हाला एवढं मोटिव्हेट करावं लागेल, 0 व्ह्यू आलं तरी पण मी रोज व्हिडिओ पोस्ट करणार. कारण स्टार्टिंगला तुमचा चॅनल ग्रो झालेला नसतो आणि तुमच्याकडे सबस्क्रायबर्स पण नसतात. सो त्यासाठी तुम्हाला एवढं मोटिव्हेशन तरी ठेवावं लागेल, की 0 व्ह्यूज आले तरी मी पोस्ट करत राहणार. कारण 0 व्ह्यूज आले आणि लाईक्स नसली तर आपलं एवढं डिमोटिव्हेशन होतं, की एवढी मेहनत घेऊन आपण व्हिडिओ बनवतो आणि तो जर चालला नाही, तर मग असा विचार येतो डोक्यात, की काय फायदा आहे करून? फायदा आहे, तो तुम्हाला फायदा व्हिडिओज कन्सिस्टन्सीमध्ये पोस्ट केल्यानंतर दिसणार. सो त्यासाठी हे आपल्याकडे होप असतो ना, तो होप सोडू नका. होप ठेवा आणि पुढे चालत राहा. रोज का होईना एक 5 मिनिटाचा किंवा 10 मिनिटाचा व्हिडिओ करा. ज्याचा पण तुमचा टॉपिक असेल ज्याच्यावरती पण त्याच्यावरती व्हिडिओ करा आणि तो पोस्ट करा. मी माझंच सांगतो तुम्हाला. माझे तुम्ही व्हिडिओज जाऊन बघा. मी परफेक्ट नाही आहे. मला धड बोलायला पण येत नाही आणि माझी एडिटिंग स्किल पण चांगली नाही आहे. माझा पर्सनल एक्सपिरियन्समधून मी तुम्हाला सांगतो. मला ना अडखळतो मी बोलायला. खरं सांगायला गेलं तर मी अडखळतो. पण मी ट्राय करतो आणि मी सुरू केलं आणि तेच इम्पॉर्टंट असतं. जर YouTubeवरती यायचं आहे तर फर्स्ट जी स्टार्ट असते ना, तीच खूप डिफिकल्ट असते. आपण व्हिडिओ अपलोड करताना पण विचार करतो, की आपला व्हिडिओ चालणार आहे का? नाही, बघितलं तर लोकं काय म्हणतील? सो ह्याचा विचार सोडून मी स्टार्ट केलं आणि ते इम्पॉर्टंट आहे आणि ते तुम्ही पण करू शकता. सो हे लक्षात ठेवा, की जर मी स्टार्ट करू शकतो ना, तर तुम्ही पण स्टार्ट करू शकतात. आणि हे लक्षात ठेवा, हा विचार नका करू, की लोकं काय विचार करणार. लोकं विचार करणार तर तुम्ही कधीच स्टार्ट नाही करू शकणार लोकांचा विचार. सो स्टार्ट करा. म्हणूनच सांगतो तुम्हाला, की तुम्ही परफेक्ट टाईमचा वेट नका करू. परफेक्ट टाईमचा वेट करत असाल तर तुम्ही आहे तिकडेच राहणार. सो स्टार्ट करा थोडं-थोडं. थोडं का होईना स्टार्ट करा. तुम्ही आधी निश निवडायला स्टार्ट करा आणि त्याच्यानंतर तुम्ही व्हिडिओज अपलोड करून तुमच्या चॅनलवरती पोस्ट करा. तुमचा चॅनल तुमच्या नावाने पण असला तरी चालेल किंवा तुम्हाला जर नाव टाकायला नको तर कोणतं तरी चांगलंसं एक नाव द्या आणि चॅनल स्टार्ट करा. जर परफेक्ट टाईमला कधीच वेट नका करू. तो कधी येणार नाही. आज करा. अ, थोडं मोटिव्हेशन घ्या स्वतःवरती आणि मोटिव्हेशन आल्यानंतर तुम्हाला एक किक कशी असते किंवा एक एक्साइटमेंट असते, हां, चला आता स्टार्ट करूया, की फॅमिलीला इन्व्हॉल्व करा. जर तुम्हाला होत नसेल तर फॅमिलीला इन्व्हॉल्व करा. अ, तुमचा कोणीतरी तुमच्या घरात सपोर्टिव्ह असेल त्याला करा किंवा कोणीच नसेल तर तुम्ही स्वतः स्टार्ट करा. एका रूममध्ये बसा. जसा मी बसतो आता एका रूममध्ये. मी सगळ्या रूममध्ये नाही फिरत कारण मला कम्फर्टेबल नाही आहे. फॅमिली पण सपोर्ट नाही करणार आहे. सो मी एका रूममध्ये बसतो, बोलतो. तसं तुम्ही स्टार्ट करू शकतात. कुठला टॉपिक घ्या, टॉपिकवरती बोला. जर तुम्हाला कुकिंग आवडते तर कुकिंगचे व्हिडिओज काढा आणि ते पोस्ट करा. सो परफेक्ट टाईमला वेट करू नका. तुम्हाला सांगतो की तुम्ही स्टार्ट करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि जरूर या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन-नवीन व्हिडिओज बघण्यासाठी. हां, आणि तुम्ही YouTube चॅनल हा व्हिडिओ बघितल्यानंतर स्टार्ट करणार नाही, की ते कॉमेंट करून जरूर सांगा मला.